आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी पार पडणार आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथविधी घेणार आहेत। शिवसेनेकडून कोण घेणार आहे आपल्याला काही वेळात समजणार आहे। मात्र त्या अगोदर बारामतीमधून जे कार्यकर्ते आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते डोक्यावर फेटे बांधतायत। गुलाबी रंग अजितदादाचा खरं तर प्रचारामध्ये दिसलेला होता, तो गुलाबी रंगाचेच त्या फेटे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बांधलेले आहेत। त्यासोबत हलगी आणि संबळ पण दिसते। एकदा वाजवा दादा, वाजवा। तर हे हलगी आणि संबळ मध्ये कार्यकर्ते फेटे बांधत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय भावना आहेत? अजित पवार आज उपमुख्यमंत्री होणार आहेत। राज्याचे अत्यंत कार्यक्षम, शेतकऱ्यासाठी, उद्योगासाठी, सर्वसामान्यांसाठी एकमेव नेते अजितदादा, अहोरात्र झटणारे अजितदादा, आदरणीय वहिनीसाहेब। खरं तर बारामतीमध्ये यावेळी जी लढत होती ती पवार विरुद्ध पवार होती लोकसभेप्रमाणे। या विधानसभेमध्ये मात्र अजितदादांनी बाजी मारलेली आहे। यामध्ये बारामतीकरांच्या सर्व सुज्ञ मतदारसंघांनी काम करणाऱ्या नेत्यालाच निवडलेला आहे आणि अजितदादा हे राज्यातले एक उत्तम उदाहरण आहे की शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकासाठी कायमस्वरूपी काम करणारे नेतृत्व आहे। आणि राज्याचा आतापर्यंत अर्थमंत्री असेल, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पद असेल, अनेक जे प्रशासकीय यंत्रणा आहे ते माननीय अजितदादांची एक कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा आहे। त्यामुळे अजितदादा हे नेहमीच बहुमताने निवडून येत आहेत। खरं तर यांनी आता अजितदादांचा रेकॉर्ड मोजून दाखवला। अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, 5 वेळा झाली, आता आज 6व्या वेळा होतील। मुख्यमंत्री पदाची सल अजून मनात राहील? नाही, सल नाही आहे आमची। आम्ही गेल्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून कार्यक्षम देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असे आम्ही आनंदाने शपथ घेतली होती। पण ते आमचं स्वप्न 72 तासात काही खोडकर लोकांनी मोडलं आणि ते आज पूर्ण व्हायला जात आहे। आमची जी इच्छा आहे की फडणवीस साहेब मुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री, हे मागचं राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होते आणि पुढील 5 वर्षे हा कोणी डोलारा हलवू शकत नाही। वरती मोदी साहेब, खाली फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादा असे 3 कार्यक्षम नेतृत्व हे 4 मिळाल्यामुळे देशाच्या बरोबर देशातला निधी आणून राज्याचा विकास करण्यासाठी हे चौघं कुठंच कमी पडणार नाही। आणि तुम्ही जे म्हणताय पवार विरुद्ध पवार लढाई, असं काही नव्हतं। बारामतीतली जी लढाई होती ना, ती लढाई 4 वेळा उपमुख्यमंत्री, 5 वेळा असलेले दादा, त्यानंतर त्यांचा प्रशासनावर असलेली पकड आणि दुसरी गोष्ट 5 वर्षात 5 कोटी निधी आणायचा असतो आमदारांनी, त्याच्याऐवजी 2.5 वर्षात 9,500 कोटी निधी त्यांनी बारामतीत आणला। आणि मग असा निधी आणणारा खणकर नेता पाहिजे का नव्याने त्यांच्या अपोजिट उभं राहिलेला उमेदवार नव्याने शिकाऊ ट्रेनिंग द्यायचं त्याला, ज्या काळात त्या ट्रेनिंग काळात बारामतीचा विकास थांबला असता। म्हणून जनतेने दिलेला कौल आहे। जनतेने कौल काय दिला की महाराष्ट्रातील जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याला घड्याळ आणि चिन्ह हे कोर्टाने दिलं होतं। आता जनतेने दिलं की हे अजितदादाचंच घड्याळ आणि चिन्ह आहे। राष्ट्रवादी ही अजितदादाची आहे, शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांची आहे, चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि घड्याळ त्यांचं धनुष्यबाणी एकनाथ शिंदेंचंच आहे। तुम्ही आज गुलाबी फेटे बांधलेले आहेत, त्याचं मागचं कारण काय नेमकं? गुलाबी कलर हा चांगला म्हणजे याचं प्रतीक आहे, शुभ, त्याच्यामुळं लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याच्यामुळं लक्ष्मीच पावली म्हणायचं आम्हाला। पवार साहेब वेळोवेळी म्हणतात, त्यांच्या पक्षातील नेते म्हणतात की आमचा पक्ष चोरला, लोकसभेला लोकांनी आम्हाला कौल दिला। याकडे कसं पाहतात राष्ट्रवादी? याकडे पाहण्याचा पहिला दृष्टिकोन असा आहे, जनतेने दिलेला कौल आणि जनतेने बहुमताने जी दादांना आणि पुन्हा आणखी निवडून दिलं, तोच खरा कौल हा ह्या पक्षाच्या दृष्टीने योग्य आहे। आपल्यासोबत तुम्ही तर पवार साहेबाच्या काळापासून राष्ट्रवादी सोबत काम करत असाल, काय तेव्हाची राष्ट्रवादी ते आतापर्यंतचा प्रवास कसा आहे राष्ट्रवादी? आताचा दादाचा प्रवास एकदम उत्तम आहे। शेतकऱ्यासाठी भरीव कामगिरी त्यांच्या हातात आहे आणि वाटेल त्या वेळेला ते कधीच नाराज करत नाही कुठल्याही शेतकऱ्याला। सगळे कारखाने व्यवस्थित चालवलेत आमचे त्यांनी, त्यामुळे त्यांचं पकड कायम शेतकऱ्यावर राहील आणि शेतकऱ्याचा नेता असं दादांना आम्ही निवडून देऊ पुढे। अजितदादावर असतील, त्यांच्यासोबत जे गेलेले नेते आहेत त्यांच्यावर वेळोवेळी टीका होते की तपास यंत्रणांच्या दबावामध्ये भाजपसोबत गेलेले आहेत। आता काय विरोधकांकडे मुद्दे असतील?
आता सर्व मुद्दे शक्यतो संपलेले आहेत आणि जनतेने जो कौल दिलेला आहे तो दादांच्या बरोबरीचा दिलेला आहे. दादांना अजून सक्षम बनवण्याचं काम हे जनतेनं केलेलं आहे. त्याच्यामुळं आता जो आताचा जो रिझल्ट आहे ह्या इलेक्शनचा तो सर्वसामान्य जनतेपासून ते म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची एक परिसीमा म्हणून लोकांनी हा कौल दिलेला आहे. आपण अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. लोकसभेचा जेव्हा निकाल लागला तेव्हा कधी कुठेतरी दादाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं. विधानसभेचे अनेक सर्वे येत होते तेव्हा पण राष्ट्रवादीला कमी जागा मिळतील असं म्हणण्यात आलं होतं. मात्र या उलट झालेल्या 41 जागा जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत. दादाचं नेतृत्व एकदम परत उभारणीला आलेलं. दादाचं नेतृत्व उभारण्याला आलं आहे. दादा कामाचा माणूस आहे, काम करतात. त्याच्यामुळे बारामतीकरांनी त्यांना परत न्याय दिलेला आहे. खरं तर हे होते बारामतीचे कार्यकर्ते जे बारामतीमधून आलेले आहेत. अजित पवारांच्या मतदारसंघातून आलेले हे कार्यकर्ते होते ज्यांचे आमदार आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहे. कॅमेरा पर्सन कल्पेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.